एमपीएससी परीक्षा आता यूपीएससी प्रमाणेच होणार. मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा. कुठलाही विरोध ग्राह्य धरणार नाही. यूपीएससीच्या धर्तीवर राज्यातील उपजिल्हाधिकारी, तहसीलदार ते तत्सम पदांच्या भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती प्रक्रिया राबवण्यात येते. मात्र एमपीएससी मंडळाबाबत सातत्यानं विद्यार्थ्यांमध्ये रोष पाहायला मिळतो. एमपीएससी दिरंगाई आणि अधिकाऱ्यांमधील ताळमेळ नसल्याने विद्यार्थी आंदोलनाचं हत्यार उगारतात, तर परीक्षेनंतर निकाल आणि नियुक्तीला एमपीएससीकडून तत्परता दिसून येत नसल्याचा आरोप होतो आहे. त्यामुळेच राज्यातील एमपीएससी संदर्भात आमदार शिवाजीराव गर्जेंकडून विधिमंडळात प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत महत्त्वाची घोषणा केली आहे. भविष्यात एमपीएससी मार्फत मोठी भरती करण्यात येणार आहे. तसेच यूपीएससीप्रमाणे एमपीएससीमध्ये देखील कॅलेंडर असेल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. यूपीएससीप्रमाणे एमपीएससीमध्ये देखील कॅलेंडर असावे असा आपला प्रयत्न असणार आहे. तसेच एमपीएससी परीक्षा आपण या वर्षापासून डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपात घेणार आहोत. अर्थातच या प्रक्रियेला काहींचा विरोध आहे, मात्र हा विरोध ग्राह्य धरणार नाही अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी एमपीएससी परीक्षेसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली. एमपीएससी मंडळात ज्या रिकाम्या जागा आहेत त्यापैकी एक जागा पूर्ण करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, तर उर्वरित 2 जागा संदर्भात आपण ॲड देतो आहोत, अशी माहिती फडणवीस यांनी सभागृहात दिली. दरम्यान अजित पवारांनी 2 दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांना या जागा भरण्यासंदर्भात पत्र दिलं होतं. सगळ्या राज्यांचा आणि यूपीएससी परीक्षांचा अभ्यास करण्यात आला आहे. अशाच वर्ग 1, 2 आणि 3 देखील आपण एमपीएससीला दिलेला आहे. त्यातूनच आपण एमपीएससीचं रिस्ट्रचिंग करत आहोत आणि एमपीएससी ही स्वायत्त संस्था आहे. अशात आपण त्यांच्यासोबत बोलणी करून त्यांचा एकूण काही गोष्टी करतोय, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात दिली आहे. सन्माननीय गर्जे साहेबांनी मला न्याय द्यायचा, पण तुम्ही ऐकायलाच तयार नाही. तुम्ही न्यायच ऐकायला तयार नाही, हा प्रॉब्लेम आहे. सन्माननीय गर्जे साहेबांनी अतिशय महत्वाचा विषय या ठिकाणी उपस्थित केला आहे. एमपीएससीच्या संदर्भात आपण जे काही प्रश्न उपस्थित केले आहेत, पहिल्या तर आपण जे लोक राहिलेले आहेत त्यांना आपण कधी नियुक्ती देणार असं सांगितलंय. केवळ 14 लोक आता राहिलेले आहेत ज्यांच्या कागदपत्रांमध्ये काही त्रुटी आहेत. बाकी सगळ्यांचं पूर्ण केलं आहे. त्यांचे ट्रेनिंगची देखील आपण व्यवस्था केलेली आहे. या 14 लोकांनाही आपण लवकरच त्यांचं सगळी तपासणी पूर्ण करून आणि त्यांनाही नियुक्ती देऊ. मुळातच आपल्या लक्षवेधीचा एकूण रोग जो आहे तो मला असं वाटतं अतिशय योग्य आहे की यूपीएससीमध्ये त्याचं कॅलेंडर हे पक्कं असतं. कधी परीक्षा होणार, कधी मेन्स होणार, कधी त्याचे इंटरव्ह्यू होणार. आपल्याकडे दुर्दैवाने कॅलेंडर आपण डिक्लेअर केल्यानंतरही गेल्या 5-7 वर्षात आपल्या असं लक्षात आलेलं आहे की आपल्याला सातत्याने तारखा बदलाव्या लागतात. पण याचं मुख्य कारण असं आहे की आपल्याला माहिती आहे 2018-19 पासून आपल्याकडे सातत्याने वेगवेगळ्या आरक्षणाच्या प्रश्नांमुळे कोर्टाचे निर्णय येतात. मग कशी एसईबीसीचा विषय येतो, कधी ईडब्ल्यूएसचा विषय येतो, कधी ईडब्ल्यूएस मधनं एसईबीसीचा विषय येतो आणि मग त्यात वेगवेगळ्या कोर्टामध्ये जे काही स्थगिती येतात त्याच्यामुळे हा वेळ जास्त लागतो. पण आपला हा पुढच्या काळातला प्रयत्न असेल की यूपीएससी प्रमाणे एमपीएससीने देखील योग्य अशा प्रकारचं कॅलेंडर जे आहे ते तयार करावं. दुसरं आपण जे डिस्क्रिप्टिव्हच्या संदर्भात सांगितलं, 2023 साली आपण डिस्क्रिप्टिव्ह आणलं होतं. त्यावेळेस आपल्याला सगळ्या विद्यार्थ्यांनी मिळून विनंती केली होती. त्यावेळेसच आपण घोषणा केली होती की शेवटचा चान्स म्हणून 2025 पर्यंत सर्वांना चान्स दिला जाईल आणि 2025 पासून डिस्क्रिप्टिव्ह अशा प्रकारेच आपल्या परीक्षा होतील. त्याप्रमाणे तो निर्णय झालेला आहे, एमपीएससीने घेतलेला आहे. एमपीएससी यावर्षीपासून डिस्क्रिप्टिव्ह परीक्षाच घेणार आहे. बहुतांश विद्यार्थ्यांचं त्याला समर्थन आहे, काही विद्यार्थ्यांचा विरोध देखील आहे. पण आता तो विरोध आपण याकरता त्या ठिकाणी ग्राह्य धरणार नाही, कारण आपल्या विद्यार्थ्यांचं यूपीएससीत नुकसान होतं. यूपीएससी डिस्क्रिप्टिव्ह आहे आणि एमपीएससी जर डिस्क्रिप्टिव्ह राहिली नाही तर आपले विद्यार्थी इकडचे तिकडची तयारी करू शकत नाही. आणि म्हणून त्या संदर्भातला निर्णय जो आहे हा निर्णय आपण घेतलेला आहे. यासोबत खरं म्हणजे आपण आउटसोर्सिंगचा जो विषय सांगितला, तर एमपीएससी मध्ये पेपर सेटिंग स्वतः एमपीएससी करते, एक्झाम एमपीएससी कंडक्ट करते. काही आपण इन्फ्रास्ट्रक्चर बाहेरचं घेतो, बाकी सगळं त्या ठिकाणी एमपीएससीच्या माध्यमातूनच होतं. आणि आपल्याला माहिती आहे सुदैवाने एमपीएससीने गेल्या काही वर्षांमध्ये
पारदर्शी पद्धतीनं परीक्षा घेण्याचा उपक्रम चालवलेला आहे आणि त्यात कुठलाही गोंधळ झालेला नाही. आता दोन गोष्टी अजून या निमित्ताने मी सांगू इच्छितो की आपण जे इंटरव्ह्यूच्या संदर्भात सांगितलं, आता आपला प्रयत्न आहे MPSC मध्ये ज्या रिकाम्या जागा आहेत, आता 3 जागा रिकाम्या आहेत, या तात्काळ भरण्याची कारवाई आपण सुरू केलेली आहे. एका जागेच्या संदर्भातली कारवाई जवळपास पूर्ण झालेली आहे. 2 जागांच्या संदर्भात आपण ऍड देतो. त्यामुळे MPSC मध्ये फुल कोरम असेल अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे. याच्या व्यतिरिक्त आता MPSCचं रिस्ट्रक्चरिंग आपण सुरू करतो आहोत, कारण पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया आपल्याला राबवायची आहे. ती वेळेत झाली पाहिजे. याकरता आपल्या ज्या GAD सेवा या सचिव आहेत त्यांना आपण ही जबाबदारी दिली आहे. त्यांनी जवळजवळ सगळ्या राज्यांचा आणि UPSCचा अभ्यास केलेला आहे आणि आता एक रिस्ट्रक्चरिंगचा प्रपोजल हे आपण तयार करतो आहोत, जेणेकरून वर्ग 1, वर्ग 2 यासोबत वर्ग 3 आता आपण MPSCला दिलेला आहे. या सगळ्या परीक्षा वेळेत कशा कंडक्ट करता येतील, वेळेत रिक्रुटमेंट कसं करता येईल, याला गतिशीलता कशी देता येईल, या संदर्भातलं MPSCचं संपूर्ण रिस्ट्रक्चरिंग हे आता राज्य सरकारने त्या ठिकाणी हातामध्ये घेतलेलं आहे. MPSC स्वायत्त असल्यामुळे MPSCशी देखील त्या संदर्भातली चर्चा ही आपण केलेली आहे. त्यांचंही म्हणणं काय आहे हे आपण समजून घेतलेलं आहे आणि त्या अनुरूप यापुढे ही कारवाई करण्यात येईल. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.